ज्या गणपती बाप्पाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, शेवटी ते गणपती बाप्पा आले. बोला गणपती बाप्पा मोरया. त्याच्या पहिले गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आम्ही बनवलं होतं एक गाव, ज्यामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात आणि सर्व धर्माचे लोक मिळून एक गाव एक गणपती बसवतात. त्या गावात डोंगर सुद्धा बनवायचं होतं. मग काय, आपल्या विद्यार्थ्यांनी बादलीमध्ये माती काढून घेतली. मग मी त्यात पोतं ओलं करून घेतलं आणि ते ओलं केलेलं पोतं आम्ही लावलेल्या काड्यांवर ठेवलं. त्यात माझे विद्यार्थी एकदम एक्सपर्ट, सगळे घर वगैरे 4-5 दिवसापासून बनवत होते. डोंगर पण बनवून झालं होतं. या सगळ्यामधून त्यांना काहीतरी शिकायला भेटायला पाहिजे, म्हणून मी या गोष्टी माझ्या क्लासमध्ये करत असतो. आम्ही त्या गावात हिंदू धर्मासाठी महादेव मंदिर बनवलं होतं. त्यात आपलं साम्राज्य पण होतं, डोंगर होतं, जुन्या काळातले झोपडी होते, ख्रिश्चन धर्माचं चर्च होतं, तर मुस्लिम धर्माचं मस्जिद बनवलं होतं, ज्यामधून विद्यार्थ्यांना एकतेचा धडा शिकता आलं पाहिजे आणि एक गाव एक गणपतीचं महत्त्व समजलं पाहिजे. आता आपल्या या गावात फक्त गणपती बाप्पाची कमी होती. मग ते घेण्यासाठी आम्ही चाळीसगावला गेलो. तिथे गेल्यावर एवढे सारे गणपती बाप्पाची सुंदर सुंदर मूर्ती होती की विचारू नका. असं वाटत होतं की सगळीच मूर्ती घेऊन जावं. गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी सुद्धा सुंदर सुंदर फुलमाळ व इतर सजावट वस्तू होते. एवढ्या मोठ्या मार्केटमधून आता गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी तर कुठून आणि कोणती, कारण त्या मूर्त्या एवढ्या महाग होते की विचारू नका. मग आम्ही आपल्या गावातील किरणच्या दुकानावर गेलो. त्याने आम्हाला सुंदर आणि स्वस्त अशी एक मूर्ती दिली. बाप्पाची मूर्ती आम्हाला एकदम सुंदर भेटली होती, जी आपल्या गावाला शोभेल तशी. मग आपले गणपती बाप्पाला बसवण्यासाठी आपले परमपूज्य बापूजी आले होते आणि आपले सगळे विद्यार्थी पण. मग बापूजींनी गणपती बाप्पा बसवण्याच्या सगळ्या विधी पूर्ण केले. बाप्पाला सुंदर अशी हार घातली आणि आरतीला सुरुवात केलं. बाप्पाची आरती ही आपल्या क्लासमधले सगळे विद्यार्थी एक एक दिवस घेत असतात आणि ज्यांची आरती असते ते आपल्या बाप्पासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रसाद बनवून घरून मोदक बनवून आणतात. आता 11 दिवस टेन्शनच नाही. दररोज सकाळ संध्याकाळी गणपती बाप्पाची आरती घ्यायची आणि मोदक खाऊन नुसतं आनंदात राहायचं. खूप वेळानंतर गणपती बाप्पाची आरती शेवटी संपली होती. आता सगळे विद्यार्थी वाट बघत होते ते मोदक. सर्वात पहिले गणपती बाप्पाला मोदक दिले. या ठिकाणी आपली लाडू पण आली होती, जिचं म्हणणं असं होतं की गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाऊ. शेवटी प्रतीक्षा संपली आणि सर्वांना मोदक भेटलं. मोदक खाऊन मी, लाडू आणि माझे सर्व विद्यार्थी बापूजींचा आशीर्वाद घेतला. ते सगळं झाल्यावर आपल्या बाप्पाच्या दर्शन आणि त्याच्यासोबत फोटोशूट झाला. आता आपल्या गावात गणपती बाप्पा बसल्यावर आपल्या गाव कसं दिसतं ते बघा तुम्ही. आपल्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं गाव कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा एक वेळेस. आणि आपल्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीला एक लाईक आणि एक शेअर झालंच पाहिजे. धन्यवाद.